तस्मै श्री गुरवे नमः। पंचानमुखोद्भूत पंचाक्षरमनोपमा पंचसूत्रकृतो वन्दे पंचाचार्यं जगद्गुरुं विश्वेशलिङ्गसम्भूतं विश्वविद्याविभूतं विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुं। सर्वे ते भूभारकाः एतेषां विरोधेन ब्रह्मगर्भसमारभेत्। ओं भूः ओं भुवः ओं सुवः ओं महः ओं जनः ओं तपः ओं सत्यं ओं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। मापो ज्योतिरसंवृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोः आद्य संकल्पेन विनियोगः कुसुमाक्षतान् गृहीत्वा हस्ते जलमादाय गृहीत्वा हातामध्ये अक्षर घ्या। पुरुषांच्या हातामध्ये अक्षर घ्या, स्त्रियांनी त्यांना हात लावा नाही, फक्त तुम्ही घ्या, त्यांनी हात लावू द्या फक्त हाताला. पटे असं घ्या, तळहातावर घ्या. कुसुमाक्षतान् गृहीत्वा म्हणा, सर्वांनी म्हणा मम उपांतसुक्षेद्वारा श्रीमन्महागणपति देवता उद्दिश्य श्रीमन्महागणपति देवता प्रीत्यर्थं महामंगलागणपति देवता उद्दिश्य महामंगलागणपति प्रीत्यर्थं संजीवन समाधि देवता उद्दिश्य संजीवन समाधि देवता प्रीत्यर्थं श्री गुरुदेवता उद्दिश्य श्री गुरुदेवता प्रीत्यर्थं शिव शिव शंभोरादया प्रवर्तमानस्य आद्य ब्रह्मणः द्वितीय प्रार्धे श्री श्वेतवराह कल्पे वस्तुतमनंतरे कलिगे उद्धववादे जम्बोद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिण दिग्भागे गंगागोया मध्यदेशे श्रीशैल्यमहाक्षेत्रे श्रीशैल्यमहाक्षेत्रस्य पश्चिम प्रदेशे महाराष्ट्र देशे मुख्येण मोहनावती पुण्यक्षेत्रे पावनक्षेत्रस्य ग्रामदेवतानां स्थानदेवतानां नगरदेवतानां समस्त आवाहित हरिहरपुरदेवतानां सन्निधो तदाशानिवार्षिके प्रभवादिषट् संवत्सराणां मध्ये श्रीशके 1946 रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतो मासोक्तमासे श्रावण मासे द्वितीयां पुण्यक्षुतिद्वयां शुक्लपक्षे मघा नक्षत्रे परियान योगे बालवकरणे कुलवकरणे मंगलवासरे भौमवासरे वासरस्वासरयुक्तायां भौमवासरे एवं ग्रह विशेष विशिष्टायां अस्यां पुण्यक्षुतिद्वयां अस्यमानस्य श्रीमान् श्रीमतः अस्यमानस्य नंदीश्वर गोत्रोत्पन्नः गोत्रोद्धवस्यायां अस्यमानस्य वंशोत्पन्नः श्रीमान् श्रीमतः. तुमचं नाव, तुमच्या धर्मपत्नीचं नाव, तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं नाव म्हणत घ्या. सपुत्रीपुत्रकस्य सपौत्रीपोत्रकस्य सभ्रातृकस्य सभ्रातवस्य सपरिवारस्य च. सर्वांनी म्हणायचं आहे मम अस्माकं सर्व सह कुटुंबानां क्षेम स्थैर्य स्थैर्य धैर्य विजय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यार्थं धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ फल सिद्ध्यार्थं दैव वृद्ध्यार्थं श्री गुरु षटस्थल ब्रह्मी अष्टोत्तर डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी दिव्य श्रावण मास तपो अनुष्ठान कर्मणि आद्य श्रावण मास तपो अनुष्ठान द्वितीय दिनानां श्री गुरु आद्य पूजा कर्मणि गुरु
परम गुरु परमेष्ठ गुरु परात्पर गुरु सच्चिदानंद सद्गुरु देवता नाम अखंड कृपा प्रसाद सिद्ध्यार्थम शुभ फल प्राप्त्यार्थम पाद्य पूजा करिष्ये इति संकल्पं कुर्वे संकल्प्य आदात्य स्वाहा शिवत्वं शोधयामि स्वाहा अपोपस्प्रोषात् इधन्न मम ओम तरा रोगेत कर्म पूजा करा द्वारः उत्तर उत्तराध्यात्म श्रीमन् महागणपति सगळ्यांनी हात लावा मामा तुमच्या करा तुमका सगळ्याची कडे विद्यार्थम कलश पूजां करिष्ये ओम गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती पूजा करा सगळ्यांनी नका नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु कावेरी तुंगभद्राश्च कृष्णवेणी च गौतमी भागीरथी च विख्याता पंचगंगा प्रकीर्तिता ओम कलशे सुदावते पवित्रे वर्षिच्यते ओक्षे जज्ञे वर्धन्ते अतित्रे सुवरोधातोन्नभ्रा दिशे दिवो श्रीमन् वरुणाधिनाथ देवताभ्यो नमो नमः कलशाला हात जोडा सप्तसागर भगवान की जय मनातल्या मनात महागणपती देवाचं स्मरण करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं देवो सर्वकार्येषु सर्वदा गणानां त्वा गणपतिं नमामहे नियानं त्वा प्रियपतिं नमामहे नीनां त्वा निधपतिं नमामहे वसो महवजामि तुमजसुता भूर्भुवः स्वः श्रीमन् महागणाधिपतये नमः मनसा स्मरामि आता श्री गुरुदेवता ध्यान करिष्ये दोन्ही हात जोडा गुरुदेवाचं ध्यान करा चिंतन करा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरवे सर्वलोकानां भिषजे भवरोगिणां निधये सर्वविद्यानां दक्षिणामूर्तये नमः गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिवा गुरुदेवः परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः मंगलं गुरुदेवाय महनीय गुणात्मने सर्वलोकशरण्याय जंगमरूपाय मंगलम् श्री गुरुदेवताभ्यो नमः मनसा स्मरामि यत् पाद्यपूजां च करिष्ये ओम सत्यो जातं प्रपद्यामि बारीक धार करा मामा बारीक धार करा नमो नमः भवे भवे नाथ भवे भवस्वमाधवोद्धवाय नमः ओम वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः कर्णाय नमो बलविकरणाय नमो बलाय नमो बलप्रमदनाय सर्वभूतगमनाय नमो मनोन्मनाय नमः ओम अघोरेभ्यो तघोरेभ्यो घोरघोरतेभ्यः सर्वेभ्यो सर्वेभ्यो नमस्ते अस्तुभ्यः ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ईशानः सर्वभूतानां ईश्वरः सर्वभूतानां ब्रह्माधिपति ब्रह्मणोऽधिपति शिवो सदा शिवम् पंचब्रह्ममन्त्रेण शुद्धोदकेन स्नापयामि श्री गुरुदेवताभ्यो नमः अरविन्दाराभ्यो नमः श्री पादविन्दाराभ्यां नमो नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि श्री गुरुदेवताभ्यो नमः श्री गुरुचरणकमलेभ्यो नमो नमः भस्मयुग्मको भस्मलावा डावा हात सोडू नका भस्मलावा हात सोडू नका प्रयंभकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् प्रभावमे बन्धनात् प्रत्युर्मृच्छेयमामृतात् बस बस अनादिशाश्वतं शान्तं चैतन्यं चित्स्वरूपकं चिदंगं वृषभाकारं बेल गया फक्त चिदभस्मलिङ्गधारणं श्री साम्बरदाशिवाय नमः भस्मं धारयामि दिव्यपर्वतगन्धां धारयामि त्रिजन्म पाप संहारम् एकबिल्वं शिवार्पणम् एक नाही डिग्री करून पायर हार टाक जर बेल बसते हो बेल बसते डिग्री कर डबल करून पायर टाक जर बेल बसते डबल कर असं कर हां सांगतो पायर टाक म्हणजे बेल बसते
अष्टोत्तरशतनामानि पूर्वं करिष्ये। शिवाय नमः। ओम सर्वाणि गुरुवे नमः मनाचं पाठी मागं। ओम शिवाय नमः। ओम गुरुवे 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 गुरुवे नमः। ओम 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 गुरुवे नमः। तुम्ही काय उसरांडले का शॉल वगैरे घालली का हे घाल टाका की मग टाका की तुमची टाका की लगेच
आचार्य महाराज की जय। आचार्य महाराज की जय। श्री गुरुदेवाभ्यो नमः। अलंकृत भवेदः पशुरान् भवते चंद्रमा पुष्पो पुष्पवान् प्रजापतिमान् भवते रुद्राक्ष वृक्ष बीजाय भूति संभूति हेतवे नेत्रत्रयाय रुद्राय नमो लोकहितार्थकारिणे रुद्राक्ष अलंकरण भवेदः श्री गुरुदेवताभ्यो नमः। मंगल आरती नीराजनम्। कितने डब्बे का है? लाओ 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 है कि कपूर मागे मत जातात मामा नाही पुढे दुर्गुण सारे दूर करोनी नेई मोक्षाला मोहनावती हरे असे असे प्राचीन हो असे प्राचीन द्रोणाचार्य मग घेतला हो पुरातन अम्मा भक्ताला शिवाचार्य महान सुरुवातीली त्याने उपदेश आणि दीक्षेला मानवतेचे शिष्य मंडळी उद्भवनी समाधी होतो नित्य अभिषेक सत्संगातून सांगी सगळा आशीर्वचन एक हो आशीर्वचन एक आपल्या शिष्याला सार्थक करण्यानंदे झाले शरण हो झाले शरण अन्य मार्ग नाही तुका या जन्म मरण हो गुरुराया हो आपले दर्शन हो आपले दर्शन नामाला त्या सर्व परीक्षेला हो हळू आरते गुरुरायाला हो विरूपाख्याना दुर्गुणारे दूर करोनी ने मोक्षाला दूर करोनी ने राजा मन स्वामी महाराजा वेदांताचे सार मुख्य पेरले वेद ओ आरती शिवराजा समाधी मास्तरे सर्पव्याघ्राचे निरावर स्वाप देहो समाधाष्टीने न्यारे ओ आरती शिवराजा शिवभक्ती लोप झाले विश्वाशिव माया केले ग्रंथ परमारस गुह्य प्रगट केले ओ आरती शिवराजा अंगे निरूपणा अनुभवी आनंद सेवादासा सर्व शुभ कल्याण ओम आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा वेदांताचे सार मुख्य
शिवराजा आता त्याचं दादा तुझ शंकरा करू तुझ शंकरा तुझ चालू म्हणले का किती म्हणले आज मी 5 खान मला 3 झाले दुसरे 2 आवरेज मध्ये शंभू पार्वती अति दया सागरा आरती करू तुझ शंकरा झालं की शिवराया जटेत गंगा चोरून ठेवल्या पार्वतीच्या साठी जटेत गंगा चोरून ठेवल्या पार्वतीच्या साठी तुझा गणेशा धावून येतो समजावे जगजेती कापुराची आरती उजळूनिया भावे ओवाळी नामी शिवराया हे ओवाळी नामी शिवराया गुरुदेव महादेव गुरुदेव गुरुदेव परमनाथे तस्मै श्री गुरवे नमः वागदाव संप्रतो वागदावृत्तये जगन्नाथ वन्दे महादेव परमेश्वर तो पादादेव समृद्धि पुष्पांजलि समर्पयामि साम्रे महापादेश्वराय महादेव श्री मध्यगुरु मुंजाराय वीरभद्रेश्वर महाराज की जय जगतोरी महात्मा सुरेश्वर महाराज की जय नमस्कार महाराज की जय गुरुवाच महाराज की वायु भारत सिद्धि विराज महाराज की जय गुरुवाच महाराज की जय मंगलम जय महाभारत संकल्प महोदय आज आम्हाला तीर्थ प्रसाद दिवा प्रसाद करावे म्हणून साष्टांग दंडवत
जोडे 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 साष्टांग घाला. जोडे जोडे साष्टांग घालून पुढे या आणि बाया सगळे गुडघ्यावर पाय पडत. हा आणि पुढे या तुम्ही पाय पडलेले पुढे या. लिंक काढून घ्या. पुढे या. लिंक काढून घ्या. या लिंक काढून घ्या. जोडी कुठे आहे तुमचं? तुम्ही कुठं? साईडलाच आहे. इकडे साईडलाच आहे. हार घ्या रे. साईड आपण इकडे या तिथे समोर उभा साईड जोडी कुठे आहे? तुम्ही साईड बंद कर. नाही बंद करा. माईक चैतन्यं शाश्वतं शांतं व्योमातीतं निरंजनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. प्रथमतः या जगाचा आराध्य दैवत असणारा आशुतोष भगवान श्री शंभू महादेवांच्या चरणी अनंत कोटी दंडवत प्रणिपात समर्पित करून जगदादी जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्यांना वंदन करून 12व्या शतकातील महान युग पुरुष क्रांतिकारी ज्यांनी या धर्माला शिवतत्वाविषयी शरण शरणींना मार्ग दाखविला असे जगज्योती महात्मा बसवांना यांच्याही चरणी आनंद कोटी दंडवत समर्पित करून कपिलाधार निवासी समाधी राजे मन्मथ माऊली संत शिरोमणी मन्मथ माऊली यांच्याही संजीवन समाधीस अनंत कोटी प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्नराष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात समर्पित करून या मठातील संजीवनी समाधी देखील अनंत कोटी प्रणिपात समर्पित करून या मठाचे विद्यमान गुरुवर्य ज्यांनी या मठाला शोभा वैभव ऐश्वर्य सर्व काही प्राप्त करून दिलं, या मठाच्या शिष्याच्या मनामध्ये नवचैतन्य निर्माण केलं,
मानवा अध्यायाला आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे हे त्यांच्या कार्यातून, त्यांच्या प्रेरणेतून ज्यांनी या मठातील शिष्याला संजीवन रूपी दीक्षा अनुग्रह देऊन भक्ताच्या कल्याणासाठी अहोरात्र झगडणारे प्रयत्न करणारे गुरु माऊली शटस्थल ब्रह्मी डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात समर्पित करून आज या ठिकाणी अल्पया 2 शब्दाच्या सेवेला मी सुरुवात करत आहे। भक्त हो, हा चालू असलेला कार्यक्रम म्हणजे गुरु माऊलीचं 17वे तपो अनुष्ठान होय आणि हे अनुष्ठान गुरु माऊलीने गेल्या 16 वर्षापासून अनेक ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी कुठल्याही माळरानावर जे लिंग आहे अशा ठिकाणी जाऊन देखील गुरु माऊलीने अनेक वनामध्ये त्या ठिकाणी तपानुष्ठान केलेले आहे आणि त्यांचं फळ आपल्या शिष्यांसाठी प्राप्त करून गुरु माऊलीने दिलेले आहे। गुरु माऊली हे अनुष्ठान कोणासाठी करतात सांगा बरं? गुरु माऊलीसाठी नसून हे तुम्हा आम्हा करता मानव जातीच्या या संबंध जीवाचा उद्धार कसा होईल आणि तो उद्धार करण्यासाठी लगे काय जादूची पुडी सोडली आणि संबंध मानवावर शिंपडलं त्यांचा कल्याण होईल असं काही नाही। त्यासाठी गुरु माऊलींना काय करावं लागतं? त्यांच्या देहाचं जे आपण जो रोज अन्नद्रव्य प्राशन करतो त्या अन्नद्रव्याचा प्राशनाचा त्याग करावा लागतो, निद्रेचा त्याग करावा लागतो। जी रोजची जीवन कळा आहे ना मानवाची आपल्याला जगण्यासाठी लागते त्या सर्व जीवन कळेचा त्याग करून तपानुष्ठानाला 21 दिवस गुरु माऊली बसतात आणि सर्व याचा फळाचा अन्नाचा त्याग करून तपाच्या सामर्थ्याने आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी ते या ठिकाणी अनुष्ठानाला बसतात आणि मानवाचं कल्याण साधतात। आणि आपण बघा कुठल्याही श्रावण मास असो अखंड मास असो या मासामध्ये आपण अनेक तीर्थाला यात्रेला गेलेले आहे कशासाठी? आपल्या जीवनाचं कल्याण करून यासाठी। पण एका अभंगामध्ये सांगलेलं आहे सार सकळ तीर्थाचे वंदे पाऊल गुरुचे नलगे काशी लागे जावे रूप हृदयी धरावे। सार असणार जीवनाचं आपलं कशामध्ये आहे तर गुरु माऊलीच्या सानिध्यामध्ये आहे आणि त्यांचं सानिध्य जर आपल्याला घडलं तर काशीला जायची गरज नाही तर गुरु माऊलीचं असणारं रूप आपल्या हृदयामध्ये जर आपण धरलं तर आपल्याला कुठेही जायची किंवा कुठल्याही यात्रेला तीर्थाला जाण्याची गरज नाही। म्हणून आपण गुरु माऊलीच्या सानिध्यामध्ये आलं पाहिजे, गुरु माऊलीचं दर्शन घेतलं पाहिजे। गुरु माऊली कसे आहेत बघा। आणि गुरु तीर्थी एक आवगुण तीर्थ सागरा तीर्थी एक आवगुण खोली जाता जाय बुडून परी गुरु सागराच्या ठिकाणी एक अवगुण असते म्हणजे परमरस्यामध्ये मनमत स्वामी की जर आपण सागरामध्ये स्नान करत करत खोलीच्या ठिकाणी गेला तर बुडून जाण्याची शक्यता आहे म्हणजे। पण गुरु तीर्थ एक असा आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्या भक्ताला बुडू देत नाही किंवा त्याचं नुकसान होऊ देत नाही असा असणारा गुरु महात्म्य आहे। म्हणून आपण गुरुची सेवा करावी, गुरुच्या सानिध्यामध्ये राहावं। आणि गुरु माऊली असणारे काय करतात तर आपल्या भक्ताचं हित साधण्यासाठी ते तपानुष्ठान करून आपल्याला आशीर्वाद देत असतात। असे असणारे आपले मुखेड मठाचे मठाधिपती या वर्षीचे 17वे तपानुष्ठान आपल्या मठामध्ये करीत आहेत। गुरु हे कसे असतात आपल्या जीवाचे तर गुरु हे सर्व काही आपल्या जीवाचे असतात। सका तो जीवलग जीवीचा बंधू मित्र पूर्वज कुळीचा जयाने परशिव केला साचा तया श्री गुरुशी नमो नमो असंही परमरस्यामध्ये म्हटलेलं आहे। गुरु असणारे आपल्या जीवाचे सखे असतात, बंधू असतात, मित्र असतात। जे सर्व नाते आपल्या जीवनामध्ये जे असतात ते सर्व गुरु असतात। आणि अशा गुरुच्या पायी आपण भक्तीने भावाने श्रद्धेने लीन होऊन
तनमन धनाने या गुरुमाऊलीच्या सेवेमध्ये तत्पर व्हायला पाहिजे। या सेवेमध्ये आपल्याला सर्वतोपरी वाहून घेतलं पाहिजे। हा तपानुष्ठान म्हणजे एका गुरुमाऊलीचं नसून तुम्हा आम्हा सर्वांचं आहे आणि या सर्वांचं असल्यामुळं आपण तन मन धनाने या कार्यामध्ये वाहून घेतलं पाहिजे आणि सहकार्य केलं पाहिजे। कालची जी सेवा झाली कवठावासियांची झालेली आहे आणि आजची सेवा ही चिवळी ग्रामवासियांतर्फे झालेली आहे। असे दररोज एका गावची या ठिकाणी सेवा होईल। माझा सर्वांना विनंती आहे की सर्वांनी या ठिकाणी येऊन आपलं जीवन असणार कल्याण करून घेण्यासाठी या ठिकाणी येऊन शिवाच्या भक्तीमध्ये गुरुच्या भक्तीमध्ये आपणाला वाहून घ्यावं आणि आपलं जीवन कल्याण करावं असे या ठिकाणी बोलून मी माझ्या 2 शब्दाला या ठिकाणी पूर्णविराम देतो। ओम शांती शांती। तसेच यानंतर मी शतस्थल ब्रह्मी सद्गुरू डॉक्टर विरूपाक्ष गुरुमाऊलींना विनंती करतो की आपणही आम्हा भक्तांना अमृतपान करावं। श्री गुरुभ्यो नमः। या माहो सर्व लोकांना प्रकृतीम शास्त्र पारगाव ताम धर्मचरण शंभो प्रणमामि परमेश्वर। प्रप्रथमः आराध्य सद्गुरूंना स्मरण करो। वीरशैव महामता स्थापनाचार्यवर जगदादि जगद्रेणुकादि पंचाचार्य बसवादी प्रमथगण मन्मथादी शिवसंतगण तसेच श्रीमठाच्या मूळ कर्तृ संजीवनी समाधीस्थेतील साष्टांगपणे करतो। परमपवित्र असे श्रावण मासानिमित्त चालू असलेले पूजा तपोनुष्ठान पाद्यपूजा शिवपाठ अशी ह्या कार्यक्रमामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आजच्या दिवसाची सेवा केलेले शिवळीचे सद्भक्त मंडळी उपस्थित माता भगिनी लावतात। श्रावण मासाच्या निमित्त साधून संबंध जगभरामध्ये आज महिनाभरामध्ये महादेवाचं पूजा चालू असते। त्यांचा परिणाम भगवंताची पूजा तो अभिषेक असेल आणि नामस्मरण असेल, त्याचबरोबर कुठल्याही ग्रंथाची वाचनाचे या अनेक पद्धतीनं शंभू महादेवाचा या महिनाभरामध्ये सेवा चालू करा। परंतु या श्रीमठामध्ये पूजा तपानुष्ठान करत असताना वीरशैव सिद्धांताप्रमाणे गुरुलिंग जंगमाची पूजा आज ह्या ठिकाणी एकत्रित तुम्हा सर्वांना घडू लागली आहे। गुरुची पूजा मूळ कर्तृ संजीवनी समाधीस्थ सिद्धयोगी पुरुषांची गुरु स्वरूपामध्ये होतो। लिंगाच्या स्वरूपामध्ये गुरुमाऊलीचे इष्टलिंग पूजाचे होतो आणि आता जे काही तुम्ही केलं तो जंगमा स्वरूपामध्ये गुरुलिंग जंगमा स्वरूपामध्ये आज गुरुमाऊलीचं तुम्ही पाद्यपूजा करून गुरुचे स्मरण करून पूजा तुम्ही आज संपन्न केली। म्हणजे गुरुलिंग जंगमाची पूजा आज एकाच ठिकाणी तुमच्या हाताने घडते आणि तेही सुद्धा मंत्रोच्चाराच्या पद्धतीतून। गुरुची पूजा तुम्हाला अनेक वेळ विचार केला, गुरुची पूजा लवकर घडत नाही। गुरु घरी आले तर पाद्यपूजा करा म्हटलं तर तुमचं पेक्षाही घाई आम्हाला असते, कारण आपल्याला एका दिवशी 10, 15, 20 घरापर्यंत पळायचं असते। त्याच्यापेक्षा घाई तुमचं असं असतं की फक्त गुरुमाऊलीच्या पायावर बेल ठेवलं, पाय पडलं, एक आरती म्हटली की झाला पूजा। म्हणजे गुरुची पूजा करताना सुद्धा घाई होत आणि लिंगपूजा करायचं तर आपल्याला माहीतच नाही आहे, तर ते 5 ते 10 मिनिटात लिंगपूजा करतो
आणि शेवटी जंगमार्चन करायचं. पूर्वी काळामध्ये आपल्या भागामध्ये प्रत्येक सोमवार तो मासिक शिवरात्र त्या त्या वेळामध्ये जंगमाला जेव घातल्याशिवाय आपल्या घरामध्ये कुठलेही काही कार्य होत नव्हतं. आणि काही ठिकाणी तर काही पारंपरिक शिष्य असा होता तर ते गुरुमाऊलींना घरी बोलून बिन्हा केल्याशिवाय त्यांच्या घरामध्ये काही होत नव्हतं. मग अशी जी काही परंपरा चालणार आहे याचा अर्थ एवढाच आहे, गुरुलिंग जंगमाची पूजा होणार. आज तुम्ही श्रावण मासाच्या निमित्तानं गुरुलिंग जंगमाची पूजा तुम्ही अभिषेकाच्या माध्यमातून करा. म्हणजे आज मूळ कर्तृपुरुष सिद्धयोगी राजांचं जे काही आपण रुद्राभिषेकाच्या माध्यमातून तो गुरुचं पूजा होतो. लिंगपूजा देखील अभिषेक रुद्राच्या माध्यमातून होतो. आणि शेवटी जंगमा स्वरूपामध्ये गुरुमौलीची पूजा करत असताना देखील मंत्रोच्चारांना नामावळी घेत गुरुवे नमः गुरुवे नमः गुरुवे नमः म्हणजे प्रत्येक पावला पावलाला गुरुचं स्मरण करत करत गुरुलिंग जंगमाची पूजा या ठिकाणी मठामध्ये संपन्न होत आहे. अनेक लोकांना प्रश्न पडला, गुरुमौलीचे अनुष्ठान म्हणजे भव्यदिव्य स्वरूपामध्ये होत, परंतु ते करत असतानाही सुद्धा सिद्धांताप्रमाणे गुरुलिंग जंगमाची पूजा होण्याकरिता आज स्वरूप छोटासा केलेले. परंतु ह्याचा लाभ घेण्याकरिता विचार केला तर कालपेक्षा आज बरं आहे. दिवसांदिवस आपण थोडं जात जात खूप मोठ्या स्वरूपामध्ये आपला हा मठाचे जे काही ग्राउंड आहे ते कमी पडेल. कारण आपला येणाऱ्या प्रत्येक दिवस लोकांमधलं जे काही जागृती चालू झालेली आहे. म्हणून या पूजा तपोनुष्ठानाचे एक माध्यम काय आहे तर तो म्हणजे अप्रत्यक्ष राहणारा देवाला प्रत्यक्ष स्वरूपात गुरुमौलीच्या स्वरूपामध्ये पूजा करणं आहे. कारण महादेवाच्या ठिकाणी आपण गेलं तर तो महादेव आपल्याला बोलणारा. आज अनेक ठिकाणी मंदिरात तुम्ही गेलं, देव तुम्हाला बोलेल का? देव बोलणारा नाही. फक्त गेलं तुम्ही जे काही फूल व्हायला फूल वाहून घेतो, बेल व्हायला बेल वाहून घेतो आणि तुम्ही दर्शन घेतलं तर आशीर्वादसुद्धा देणारा. परंतु या ठिकाणी मात्र सद्गुरुनाथ तुम्हाला बसवून उपदेश करून मार्गदर्शन करून विधी विधान आपलं पद्धती काय आहे ते सर्व काही उपदेश करत करत आजचा हा जे काही श्रावण महिना फार सुंदर स्वरूपामध्ये प्रत्येकानं आचार मार्गाचा जे काही विचार आहे तो सांगत सांगत आपल्याला हा श्रावण महिना पार पडायचा. तो म्हणजे प्रत्येक गोष्टी फार बारकीनं आहे. कसं आपण दर्शन, काल मी म्हटलं दर्शन कसं करायचं. दर्शन करायचं म्हटलं तर अनेक लोकांना वाटतं की फक्त गुरुमौलीची पायावर आपलं डोकं लावलं पाहिजे. खरंच आहे, तेही सुद्धा दर्शनच आहे. परंतु तो करत असताना तुमचा डावा हात गुरुमौलीचे अंगुष्ठाचे खाली असून तुमचा हा कपाळ जे काय आहे तो गुरुमौलीचे अंगुष्ठाचे वर असायला पाहिजे. म्हणजे तुमचे कपाळ गुरुमौलीचे दोन्ही अंगुष्ठावर असेल तर त्या वेळामध्ये गुरुचे पायात निघणारा जे काही सकारात्मक ऊर्जा आहे तो तुमचं जे काही नशीब आहे तो बदलून टाकतो. म्हणजे दर्शन मात्रेनं तुमचं नशीब बदलून टाकण्याची ताकद गुरुमौलीच्या पायावर आहे. म्हणजे तो कृपा कटाक्ष कृपा तुमच्यावर होतो. म्हणून कृपा पात्र होण्याकरिताही सुद्धा त्या पद्धतीने नम्रतेनं लीन झाला पाहिजे. म्हणून दर्शनाचंही सुद्धा ते नाही झालं तर आता तुम्ही पाहिलं मग अनेक लोकांना वाटतं की मग आम्हालाही आता दर्शन करायचे, तुम्ही सांगितलं बरं झालं, मग आम्हालाही पाय पडू द्या. मग सर्वांना ते भेटणार नाही. कारण श्रावण महिना आहे, जे कोणी दाम्पत्य आहे त्यांच्यासाठीच तो दर्शनाची योग आहे. कारण आजचं जे काही अन्नदान करणारा आपले बालाजी पाटील गोरे आहेत, सर्व गोरे कंपनी आहेत, विश्वनाथ स्वामी चोळीकर आहेत, हे जे काही दाम्पत्य आहेत त्यांच्यासाठी आज दर्शन झालं. मग तुम्हा सर्वांचे दर्शन काय आहे तर फक्त मुखदर्शन आहे. म्हणजे दुरूनच तुम्हाला मुखदर्शन म्हणजे डोळ्या भरून गुरुमौलीचे दर्शन करणं ते देखील एक दर्शनाचं आहे. म्हणजे ह्या महिनाभरामध्ये नित्यनेमानं पूजेची वेळ असेल किंवा पाद्यपूजेची वेळामध्ये जे काही तुम्ही डोळ्या भरून पाहतो तो देखील दर्शन होतो. त्या वेळामध्ये गुरुची नजर तुमच्यावर पडलं म्हणजे तुमचीही जीवनाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार आहे. कारण तो सद्गुरुनाथाला माऊली असं म्हटलेलं आहे. म्हणून आईचं नजर कोणावर पडलं तर नक्की त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार आहे. म्हणून सद्गुरुनाथाचं दर्शन करणं तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये दर्शन घेण्याकरिता इथपर्यंत तुम्हाला मठापर्यंत यावं लागतं. नाहीतर आता सध्या काय झाले
तर मीडियाची दुनिया आज तुम्ही पाहू लागलात, लाईव्हमध्ये इथून तुम्ही कार्यक्रम पाहत असेल तर आज लाखो लोक घरामध्ये बसून दर्शनसुद्धा तिथं घेऊ लागलेले आहे. परंतु त्याच्यापेक्षाही महत्त्व आहे तो म्हणजे गुरु मठामध्ये येऊन गुरुचे प्रत्यक्षात दर्शन घेणं आणि तिथलं प्रसाद घेणं, ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून दर्शनाचे बरोबर आज मात्र सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, भस्म कसा लावला पाहिजे. मी भस्म लावत असताना अनेक लोकांना प्रश्न पडतो, 2 बोटांना लावायचं, कोणी म्हणतो अंगुष्ठानं म्हणजे छोट्या बोटानं लावतो, परंतु तर्जने, मध्य आणि अनामिका याची की 3 बोटातूनच व्यवस्थितपणे कपाळावर त्रिपुंड धारणानं भस्म लावला पाहिजे. अनेक लोकांना भस्म लावं म्हटलं तर इकडून अर्धा सुरुवात करतो आणि अर्धा असंच राहतो. अनेक लोकांना पाहिलं तर कपाळावर भस्म लावायचं म्हटले तरी काही लोक मात्र असं लावतात, उगं छोटंसं उगं दिसू नये असं लावतात. तसं लावू नये, कारण भस्मामध्ये एवढं मोठं ताकद आहे. तो भस्म लावल्यामुळं देखील आपला हा नशीब बदलल्याशिवाय राहणार. सर्वांना माहिती आहे कृष्ण आणि सुदामाचं कथा सर्वांना माहिती आहे. सुदामा कृष्ण दोघंही मित्र होते, परंतु सुदामाकडं मात्र अष्टदारिद्र्य होतं. ब्राह्मण असून देखील अष्टदारिद्र्य त्याच्याकडं होतं. परंतु सुदामाची बायको मात्र एक दिवस विचारली, तुमचा मित्र कृष्ण आहे, यादव कुळाचा राजा आहे, एवढा मोठा राजा तुमचे मित्र आहे, मग त्याच्याकडे तुम्ही फक्त जाऊन मित्राला भेटून तर या, आमचा खूप मोठा एवढा अष्टदरिद्र्य असतानाही जीवनामध्ये जगणं अवघड आहे. मग त्यावेळामध्ये बायकोचं ऐकून तो मात्र जात असताना कसं जावं म्हणून थोडाफार त्यांना काही तर घेऊन जावं म्हणून तो अवलक्की म्हणतात त्याला, तो थोडाफार प्रसाद त्या घरामधून घेऊन गेला. मग तो घरातून घेऊन गेल्यानंतर तिथपर्यंत गेलं, त्यांना काय कथा काय सांगणार, मध्ये याचा अवस्था पाहिला, त्याला मध्ये सोडायला तयार नव्हते. शेवटी कृष्णांना कळालं सुदामा मला भेटण्यासाठी आलेले आहे. मग तो मित्रप्रेमासाठी जे काही राजसिंहासनावर बसलेले कृष्ण त्या सिंहासनातून उतरून धावून बाहेर आले आणि त्या सुदामांना घेऊन आपल्या राजवाड्यामध्ये घेऊन गेले आणि त्यांना सिंहासनावर बसून, एक मित्र असेल तरी देखील मित्र आहे परंतु ते एक ब्राह्मण असल्यामुळं त्यांचं यथावत पूजा केले. आणि पूजा झाल्यानंतर आशीर्वाद मागत असताना तिथं असलेलं भस्म कृष्ण भगवान म्हटले आलेलं पूज्य आहे, त्यांचं पायाला लावता लावताही देखील त्यांचा सत्कार करावा म्हणून कृष्ण भगवानाने त्या सुदामाचं कपाळावर भस्म धारण लावलं. म्हणजे लक्षात घ्या, सुदामाचं कपाळावर कृष्णाने भस्म लावल्यानंतर त्याचं काय झालं, त्याचं नशिबामध्ये असं होतं पूर्ण नाश म्हणजे श्रीनाश असं असलेलं काय झालं, तो संपत्ती वाढण्याकरिता ते उलटा झालेला. म्हणजे सांगायचे तात्पर्य भस्म लावल्यामुळेही देखील त्याचं जे काही अष्टदारिद्र्य होतं ते नाहीसं होऊन त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संपत्ती प्रदान झालं. म्हणजे दृष्टांत सांगायचे तात्पर्य एवढंच आहे तर भस्मधारणामुळं देखील जे काही आपलं अष्टदारिद्र्य आहे ते जाऊन आपल्या आयुष्यामध्ये सुखसंपत्तीचा लाभ होतो. म्हणून आपल्याला भस्मधारण प्रत्येकजण केलंच पाहिजे. म्हणून भस्म लावत असताना देखील त्रिपुंड धारणातून भस्म आपण लावत गेलं तर आपल्याही जीवनामध्ये खऱ्या अर्थानं धर्माचे आचार आपल्या जीवनामध्ये अंमलात आणल्यासारखा होतो. म्हणून आजचा हा दिवसाचा खऱ्या म्हणजे आज नित्यनेमानं आजपासून थोडा विचार करतो, रोज एक कीर्तनकार. आज आपलं विश्वनाथ शिवभक्तपरायण विश्वनाथ मुंडे 5-10 मिनिटं बोलले तर उद्यापासून एखाद्या सकाळच्या सत्रामध्ये एक कीर्तनकारांना आपण किंवा एखादा प्रवचनकारला आपण बोलून घेतलं अर्धा ते पाऊण तास, जवळजवळ अर्धा पाऊण तास एक सुंदर विचार या ठिकाणी मांडण्याचा विचार झाला तर तुम्हालाही सुद्धा दर्शन तीर्थ प्रसादाचे बरोबर ज्ञानप्रसाद देखील तुम्हाला सर्वांना भेटतो. त्याकरिता तेही देखील नियोजन उद्यापासून होतो. आणि आजचा हा दिवसाचा जे काही चिवळी ग्रामस्थ बालाजी पाटील गोरे आणि सर्व जे काही मंडळी आजचं सेवा केलेली आहे म्हणून तुम्हा सर्वांना काल सूचना दिल्याप्रमाणे आजही सूचना आहे, सर्वांना तीर्थप्रसाद भेटतो. परंतु घाई गडबड करायची, संख्या कमी जास्त असेल परंतु तुमचं मात्र घाई गडबडच खूप असते. कारण तीर्थ घेत असताना किती शांत समाधान घेतो तेवढं व्यवस्थित तुम्हाला तीर्थ भेटतो. म्हणून सर्वांनी शांत पद्धतीने याचं तीर्थ घ्या, प्रसाद घ्या, लांबूनच दर्शन घ्यावं. आणि झाल्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था झालेली आहे तर सर्वांनी महाप्रसाद घ्यावा अशी सूचना देतो. आजचा यजमान आणि तुम्हा सर्वांना त्या भगवंताची कृपा आशीर्वाद सांगून वाण्याला विराम देतो. शिवम भया.
सांब जय नमः पार्वतीपते शिव हर हर श्रीमद्गुरु पंचाचार्य महात्मा बसवेश्वर संत शिरोमणी मनमस्वामी बालतपस्वी सिद्धयोगी राजेंद्र सगळे जण दोन्ही हात वर करून भारत माता की वंदे वंदे हर